रसिक हो, राजेश खन्ना या अभिनेत्यानं एकेकाळी चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला। अमिताभ बच्चन यांच्या आधी फक्त राजेश खन्ना यांचा जमाना होता। अफाट अफाट अशी लोकप्रियता त्यांना मिळालेली होती। सुपरस्टार म्हणून गौरव झालेल्या राजेश खन्ना यांना आराधना सिनेमाच्या माध्यमातून पहिली मोठी संधी मिळालेली होती। या चित्रपटाचा त्या संगीतावर काम सुरू झालेलंही होतं। R.D. बर्मन हे संगीतकार होते, तर त्यांचे पुत्र R.D. बर्मन हे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते। राजेश खन्ना यांच्या एंट्रीचं गाणं किशोर कुमार यांनी गावं अशी बर्मन पिता पुत्रांची इच्छा होती। त्यासाठी R.D. बर्मन आणि शक्ती सामंत यांनी किशोर कुमार यांना त्या गाण्याची धून ऐकवली। किशोर कुमार महान गायक, पण त्यांच्या ज्या काही अटी असायच्या ना, त्या मात्र अनेकांना नेहमीच अडचणीत आणायच्या। जेव्हा किशोर कुमार यांना समजलं की राजेश खन्ना नावाचा कुणी एक नवा हिरो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एक गाणं गायचं आहे, तेव्हा मात्र किशोर कुमार अडून बसले। ते म्हणाले, मी हे गाणं तेव्हाच गाईन जेव्हा मी त्याला पाहीन, त्याच्याशी बोलेन। कोण्या ऐऱ्या गैऱ्यासाठी मी गाणं गाणार नाही। किशोर कुमार यांच्या या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला। किशोर कुमार हे तर मोठं नाव, त्यांना कोणी टाळण्याचा वगैरे प्रश्न तर येतच नव्हता। शेवटी राजेश खन्ना यांना किशोर कुमार यांच्याकडे पाठवायचं ठरलं। राजेश खन्ना किशोर कुमार यांच्या घरी पोहोचले। राजेश खन्ना आणि किशोर कुमार एकमेकाच्या समोर होते। अर्धा तास गेला। राजेश खन्ना घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते। त्यांचा घसा सुद्धा कोरडा पडलेला होता। किशोर कुमार यांनी त्यांना साधं पाणी सुद्धा विचारलं नाही। इकडचं तिकडचं बोलणं होत राहिलं। बराच वेळ निघून गेल्यावर किशोर कुमार राजेश खन्ना यांना म्हणाले, कशासाठी तुम्ही चित्रपटात काम करू इच्छित आहात? त्यांच्या या प्रश्नावर राजेश खन्ना गडबडले। काय उत्तर द्यावं हे त्यांच्या पटकन लक्षातही येईना। घाबरून गेलेल्या अवस्थेत राजेश खन्ना म्हणाले, जनतेची सेवा करण्यासाठी। त्यावर किशोर कुमार म्हणाले, चित्रपटात काम करण्यात जनतेची सेवा कुठं आली? त्यावर राजेश खन्ना म्हणाले, चित्रपटात काम करून मी जनतेचं मनोरंजन करीन आणि लोकांचं मनोरंजन करणं ही सुद्धा एक सेवा नव्हे का? किशोर कुमार त्यांच्याकडे पाहत राहिले। राजेश खन्ना यांनी दिलेल्या स्मार्ट उत्तरावरती खुश झाले आणि म्हणाले, मी तुमच्यासाठी नक्की गाणं गाईन। एक नाही अनेक गाणी गाईन। आणि मग किशोर कुमार यांनी आराधना चित्रपटातलं गाणं गायलं। अर्थातच ते राजेश खन्ना यांच्यासाठी त्या एका गाण्यानं प्रचंड धुमाकूळ घातला, ज्याच्या त्याच्या ओठावर हे गाणं नाचत राहिलं अगदी आजपर्यंत सुद्धा। त्या एका गाण्यानं राजेश खन्ना यांना स्टार बनवलं। वर्षामागं वर्षे गेली, काळाच्या पुस्तकाची पानं उलटत गेली। काळाच्या पडद्यावर किशोर कुमार गेले आणि राजेश खन्नाही। ते गाणं मात्र आजही लोकांच्या ओठावर आहे। ते गाणं होतं, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। मित्रांनो, आठवलं ना तुम्हालाही हे गाणं?